नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच गेल्या महिन्यात ज्या शेतकरी बंधूंवर पावसाचे संकट कोसळले आहे त्या सर्वांना पुढील काळात माता लक्ष्मीच्या कृपेने येणारे वर्ष सुखसमृद्धीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. दिनांक 20 ऑक्टोबरचा हवामान अंदाज. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे डिप्रेशन मध्ये रूपांतर होण्याची शक्यता राहील. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच आज राज्यात वारे वाहतील. तसेच आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, लातूर तसेच बीड जिल्ह्याचा पूर्व भाग, तसेच परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. काही ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील. यापैकी चंद्रपूर, गडचिरोली तसेच नांदेड जिल्ह्याचा उत्तर भाग, तसेच सांगली, कोल्हापूर या दिलेल्या जिल्ह्यातील काही भागात, तसेच दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच सातारा जिल्ह्याचा दक्षिण भाग, सोलापूर जिल्ह्याचा उत्तर पूर्व व दक्षिण भाग, धाराशिव जिल्ह्याचा दक्षिण भाग, तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. यापैकी सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच यावर दिलेल्या जिल्ह्यात किंवा भागात स्थानिक वातावरणामुळे थोडा वेळ मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. सदर काळात काही ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच बीड तसेच धाराशिव जिल्ह्याच्या इतर भागात, सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात, पुणे जिल्ह्याचा पूर्व दक्षिण भाग, अहिल्यानगरचा दक्षिण पूर्व भाग, तसेच सातारा, रायगड, वाशिम, नंदुरबार, नाशिक, मुंबई व उपनगरात, डहाणू, पालघर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. यापैकी काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच राज्याच्या इतर भागात हवामान अंशतः ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तालुक्याच्या एखादे दुसरे ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच सध्या अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र असल्यामुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार फरक होऊ शकतो. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.